नमामि देवी नर्मदे नर्मदे यार. बा आम्ही आहे ना एका नर्मदे यार या ज्या झाडाखालून चाललोय ते असं एक छोटासा बोगदा आहे. बोगदा म्हणजे एक जी परिक्रमा आणि पगदंडी मार्ग आहे. आणि हे आम्ही बरोबर तुम्हाला म्हणलं ना एक मैया किनारी आहे. हे मैया दिसते आम्हाला. मैया या ते मैयाच्याच बाजूने चाललो आहे आम्ही. आणि आम्ही मैयाच्या बाजूने चाललो. जो आम्हाला पुढे येणार कुबेर भंडारी अन्नक्षेत्र आहे. ते अन्नक्षेत्र आहे पुढे. त्या अन्नक्षेत्राकडे चाललेलो आहे आम्ही सर्व परिक्रमावासी. तर आम्हाला फक्त एक आहे की जी आम्हाला जी मैया चालते नाही, मैया किनारी रोड नाही आहे. आता पुढे जिथे आम्हाला चालण्यासाठी रोड मिळेल ना, तिथे आमची जी परिक्रमावासी आहे ना त्या रोड मार्गे जाणं, किनारा मार्गे, तटमार्गे. आणि ह्या ज्या पगदंडी ही पाठीमागून असं आलेलं आहे. आणि इथे तो ह्या समोरच ह्या ज्या झाडातून दिसते ही मैया चाललेली आहे. मैया तर आम्हाला मैयाच्या आम्ही वरून चाललेलो आहे. मैया आमच्या थोडी खालच्या मार्गे खालून चाललेली. नमामि देवी नर्मदे. आणि हे पहा त्या ठिकाणावरून इकडून पण छोटा एक रोड दाखवलेला आहे, जो किनारा मार्गे नसून त्या जिथे तुम्हाला एक छोटंसं एक ॲरो लावलेलं आहे. या ॲरो मार्गे आपण त्या पगदंडी रोडने आपण चालायचे जाऊ शकता. नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. हे पण आम्ही जुन्या मांडव्यावरून शॉर्टकटने आलो. हा शॉर्टकट लागल्याच्या नंतर मैया किनारी मैया लागल्याच्या नंतर आम्हाला परत एक आहे ना छोटासा रोड लागलेला आहे. आणि मला हा रोड दिसतो आहे पुढे. सर्व परिक्रमावासी आहे ना त्या रोडच्या इथे थांबलेले आहेत. कारण जेणेकरून कुणाला थोडा विसावा आहे ते विसावा घेतात. विसाव्यासाठी थांबलेत. आणि विसावा घेऊन परिक्रमावासी आपल्या मार्गे जे पुढे चालणार आहेत. हा जो मार्ग आहे आम्हाला रोड क्रॉस करायचा. हा जो रोड दिसतो हा आम्हाला क्रॉस करून बघा राईट आहे. इथून उजव्या हाताला दिसते. बघा इकडे जातो कुबेर भंडारी. आणि हा चौक आहे. आणि हा मांडवा. नर्मदे यार नमामि देवी नर्मदे. ह्या जुन्या मांडव्यावरून आपण आहे ना ज्या टी पॉईंटवरून हवेवरून आले त्यानंतर आपल्याला जी नदी लागते ना, ही जी नदी आहे ओरसंग नदी. ही ओरसंग नदी नर्मदा मैयाला मिळते. आणि हा जो संगम आहे हा त्रिवेणी संगम आहे. जे पुढं आपल्याला जी नर्मदा मैया दिसते त्या मैयाला ही नदी आहे ना ओरसंग नदी जाऊन मिळते. आणि हा जो संगम आहे पुढं त्या संगमाचं नाव आहे त्रिवेणी. तो जो संगम आहे तो जुना मांडवा या ठिकाणी आहे. आणि आम्ही आता ज्या ब्रिजवरून चाललो आहे, जी ब्रिज आहे ती ओरसंग नदीचा ब्रिज आहे. ती ओरसंग नदी आपल्या नर्मदा मैयाला जाऊन मिळते. आणि आम्हाला पुढे जो कुबेर भंडारीला आम्हाला एक पुढे जे आम्हाला जायचं ते कुबेर भंडारीला हा जो या ब्रिजवरून जो आम्ही जाणार ते कुबेर भंडारी या ठिकाणावरून आहे. नर्मदे यार नमामि देवी नर्मदे. ज्या ठिकाणावरून आम्ही चाललो आहे हा ठिकाण जे ओरसंग नदीचा ब्रिज आहे. ह्या ब्रिजवरून आम्ही चाललेलो आहे. हा जुना मांडवा ह्या ठिकाणावरून आहे ना हा आम्हाला येण्याचा जो नर्मदा परिक्रमा मार्ग आहे ना हा जुन्या मांडव्यावरून येतो. चांदोद जुना मांडवा. आणि हीच जी नर्मदा मैया ह्या ठिकाणी जाऊन मिळते. आणि आम्ही जो चाललो आहे आता ते पुढे कुबेर भंडारीला. आणि कुबेर भंडारीला चालत असताना आम्हाला ज्या ब्रिजवरून आम्ही चालतो ना त्या ब्रिजवरून नर्मदा परिक्रमावासी जे माझ्या संग आहे ते हे परिक्रमावासी आहे ते ओरसंग नदीचे आहे ना बरोबर आहे ना पुलाला चिटकून चाललेत त्या साईडने. तर बघा हे परिक्रमावासी आहेत. आणि बघा हे या ठिकाणावरून आम्ही आता पुढे ना आम्हाला कुबेर भंडारी हा आहे ना लागेल पुढे. नर्मदे या ओरसंग नदीवरून आल्याच्या नंतर आम्हाला इथे नाही जलाराम श्री सेवा कॅम्प आहे. आणि ही जी आहे ना एक गुप्तगंगा पण आहे इथं, त्रिवेणी संगम पण आहे. आणि हे ना या ठिकाणी आम्ही आहे ना आता आहे ना एक जलाराम सेवा कॅम्पमध्ये आलो. कॅम्पमध्ये आम्ही थोडा वेळ थांबणार आहे. आणि ते थोडी विश्रामी
घेऊन आम्ही पुढे निघणार आहे. नर्मदे नमामि देवी नर्मदे. ह्या ठिकाणावरून आलो. ह्या ठिकाणावरून आल्याच्या नंतर नाही बघा आडवा रोड टी पॉईंट लागला आहे. आडवा रोड लागल्यानंतर इथे एक भोजनशाळा आहे. भोजनशाळा आम्हाला जायचं कुबेर भंडारी. बघा कुबेर भंडारी हा जो जुना मांडवा, त्या जुन्या मांडव्यावरून आलो. जुना मांडव्यावरून आल्याच्यानंतर आम्ही सरळ जालो आहे कुबेर भंडारी. आणि हे सर्व भोजनालय म्हणजे जेवणाची आहे ना, सर्व परिक्रमावासी यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था संध्याकाळच्या पारी असते. संध्याकाळी बघा ना किती मोठं आहे. नमामि देवी नर्मदे. हे पहा ह्या ठिकाणावरून आलो. या ठिकाणावरून लाईनच्या अंदर सरळ आहे ना कुबेर भंडारी. कुबेर भंडारी ह्या ठिकाणी चाललो आहे. आणि आपल्याला आहे ना कर्जानी हे गाव आहे. या गावातून आपण पुढे चाललो आहे. मंदिर मोठं आहे. मंदिर जाणे के लिए नर्मदे देवी नर्मदे. तो आपण कुबेर भंडारी त्या ठिकाणी चाललेलो आहे आपण दर्शन घेण्यासाठी. या ठिकाणी आलो आहे. त्या ठिकाणी दर्शन घेऊन मी पुढे नर्मदे हे बघा महाकाली मंदिर आहे. श्री जय गणेश आहे. कारण आपल्याला फोटो काढायला हे नाही ना, हे कुबेर आहे. जय आंबे मा अरुण मुक्तेश्वर मा महाकाली काल भैरवनाथ कार्तिकीय शनिदेव महाराज. आणि एक आहे ना हे जे मंदिर आहे हे जे आहे ना कुबेर म्हणजे हे ज्या मंदिरामध्ये होतो कुबेर आहे. हे कुबेर भंडारी म्हणजे कुबेर मंदिर आहे. हा कुबेर जे आहे ना हा आपल्या बघा मी आहे ना आता ज्या ठिकाणी चाललो आहे ते आहे ना हे ठिकाण आहे ते आपल्याला नर्मदा माया किनारी चाललो आहे. आणि एक प्राचीन मंदिर आहे. हे बी प्राचीन मंदिर आहे. ह्या प्राचीन मंदिरात चाललो आहे. आणि हा जो कुबेर आहे ना कुबेरची एक कहाणी होती. रावणाचा सावत्र भाऊ होता. कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ होता. त्या ठिकाणी मी आलेलो आहे हे बा. आणि इथे बी एक महाकाली कुबेर भंडारीचा बसेल प्राचीन गुफा. त्या गुफेमध्ये आहे ना आज ही प्राचीन गुफा आहे. मी इथल्या प्राचीन गुफा कुबेर भंडारी प्राचीन गुफा या कुबेर विश्वेश्वर गुफा के दर्शन करूया. महालक्ष्मी नर्मदा गणेशची नर्मदे या ठिकाणी मी आधी आलो. एक प्राचीन गुफा आहे कुबेर भंडारी यांची. गुफेमध्ये हे श्री महालक्ष्मी श्री गणेशजी श्री नर्मदाजी कुबेरजी. आपल्याला तुम्हाला म्हणा ना फोटो काढायचे भेटलं नाही. कुबेरजी सर्व लिंग स्थापन केलेले या ठिकाणी कुबेरजी हे ना रावणाचे आहे ना सावत्र भाऊ होते. आणि महालक्ष्मी नर्मदाजी याची कुबेरजी ते तुम्हाला अजून एक कहाणी मी सांगणार आहे. नर्मदे कुबेर भंडारीचं दर्शन घेऊन ना याच्या गुफेचं दर्शन घेऊन या ठिकाणी मी खाली आहे ना नर्मदा मैया ठिकाणी आलेलो आहे. आणि हे जे आहे ना कुबेर भंडारी आपण म्हणतो ना हे जे सौतेले सावत्र भाऊ होते हे त्यांचे सावत्र. ते पण आम्ही नर्मदा मैयाचं दर्शन घेतो आहे. नर्मदे निळकंठेश्वर पोयच्याला नर्मदे जे समोर तुम्हाला दिसतंय ना हे ना पोईच्या निळकंठेश्वर धाम आहे. हे समोर पोईच्या म्हणजे त्या तटावरती आहे. त्या दक्षिण तटावरती आपण या ठिकाणी आहे ते आपण उत्तर तटावरती एक कुबेरेश्वर धाम ह्या मंदिराजवळ आपण आहे. या ठिकाणावरून मी तुम्हाला जे आहे ना दर्शन देतो ते आहे ना एक पोईच्या निळकंठेश्वरचं मंदिर आहे. अजूनही तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. आणि आम्ही आत्ता आहे ना आलो आहे ते कुबेर गुफा. कुबेर हे आहे ना रावणाचे आहे ना सावत्र भाऊ होते. हां ते सावत्र भाऊ होते. आणि हे बघा हे जे आहे ना काही होडी मार्गे येतात आणि
हे पहा काही येतात, हे होडी मार्गे येतात. निळकंठेश्वरवरून जे आहे ना इकडे येण्यासाठी कुबेर आहे ना, म्हणजे पोयच्यावरून येण्यासाठी आहे ना ज्या होडीचा वापर केला जातो त्या पोयच्यावर निळकंठेश्वरला आले का तिथून आपण कुबेर धामचं पण दर्शन घेऊ शकता या ठिकाणावरून. कारण हे होडी मार्गे आहे ना तुम्ही येऊ शकता. ह्या ज्या होड्या आल्यात ना ह्या ज्या आहे ना निळकंठेश्वरवरूनच पलीकडून त्या तटावरून म्हणजे दक्षिण तटावरून येतात आणि आपल्याला ह्या उत्तर तटावरती आहे ना कुबेर धाम आहे. ते कुबेर जे तुम्हाला सांगितलं ना हे जे रावणाचे आहे ना सावत्र भाऊ होते. हां नर्मदे या ठिकाणावरून मी जे आहे ना एक तुम्हाला जे समोर आहे ना समोर जे नर्मदे जे कुबेर आहे ते फोटो काढून देत नाही तरी मी आहे ना बाजूने लांबून आहे ना तुम्हाला दाखवतो तिथलं. आणि आहे ना हे जे कुबेर धाम मंदिर आहे ह्या धाम आहे ना त्याच्या बाजूला आहे सर्व परिक्रमावासी बसल्यात सर्व. मी वरती आल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला हा जो आहे ना नर्मदा मैया आहे समोर दिसतं ते निळकंठेश्वर आहे. आणि इकडनं वरती आहे मी कुबेर धाम मंदिरावरती मैयाच्या किनाऱ्यावरून वरती आलेलं आहे. कारण आम्हाला त्या तटावरती जायचं नाही. ह्याच तटावरून जे काय असेल ते सर्व ह्याच तटावरून आहे. हा बघा हे नर्मदा मैया आहे त्या ठिकाणावर नर्मदे या ठिकाणी मी तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग आहे ना हे 12 ज्योतिर्लिंग आहे सर्व 12 ज्योतिर्लिंगाचं आहे नाही ते कुबेर धामचं आहे ते 12 ज्योतिर्लिंगाचे सर्व लिंग स्थापन केलेले आहे. त्याचे दर्शन घेऊया. नर्मदे